महाराष्ट्र में होने वाली स्थानीय स्वराज्य संस्था चुनाव को लेकर कोल्हापुर में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट की एक महत्वपूर्ण बैठक हुई। इस बैठक में विधायक सुनील प्रभु, उपनेता अरुण दुधवलकर और उपनेता जानवी सावंत की मौजूदगी रही। बैठक का मकसद कार्यकर्ताओं से सीधा संवाद कर चुनावी रणनीति तय करना था। नेताओं ने कहा कि ये चुनाव शिवसैनिकों की जिद और मेहनत से लड़ा जाएगा। सुनील प्रभु ने सरकार को निशाने पर लेते हुए कहा कि मौजूदा सरकार सिर्फ घोषणाओं तक सीमित है, जबकि जनता में भारी असंतोष है, जिसका फायदा हमारे गुट को मिलेगा। उन्होंने ये भी कहा कि शिवसेना फिनिक्स पक्ष की तरह है, जो राख से भी उड़ान भर सकती है। असं की प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष हे या ठिकाणी या निवडणुकामध्ये आपण पुढे कसे जाऊ या दृष्टीने प्रयत्न करते आणि प्रत्येक राजकीय पक्षाचं बळ काय असेल तर कार्यकर्ता असतो। त्यामुळे कार्यकर्त्याची हितगुज करूनच त्याचं मत समजून घेऊन पुढे जाणं हे आत्तापर्यंत राजकारणातला जो शिष्टाचार राहिला त्यानुसार ही आजच्या बैठक आहे। मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची जिद्द मी कोल्हापुरात बघतोय, हा जिद्दीमुळेच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला चांगलं यश या भागात। असं आहे की शिवसेना प्रमुखांचा करिश्मा इतका आहे की फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्याची शक्ती ही शिवसैनिकामध्ये आहे आणि त्यामुळे ठीक आहे, राजकीय यश अपयश असतं। याच्यापूर्वीच्या अनेक भारतातील निवडणुका तुम्ही बघितल्या असाल की ज्याला एकही जागा जिंकता आली नाही ते पण सत्तेत आलेले आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ज्याला जरी कमी जागा विधानसभेत मिळाल्या असल्या तरी देखील मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये लोकांना अभिप्रेत असणारा आणि लोकांच्या मनातला पक्ष जर कुठचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत। आणि ज्या पद्धतीने आजचं महाविकास आघाडी सरकार घोषणा करते पण लोकांमध्ये ज्या पद्धतीचा असंतोष आहे त्या असंतोषाचा फायदा निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होईल। त्या कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की ही निवडणूक आपल्याला जिद्दीने लढायचं आहे, एकत्र मिळून लढायचं आहे आणि यासाठी जे काय करता येईल तो प्रत्येक कार्यकर्ता या पक्षासाठी योगदान द्यायला तयार आहे, ही त्यांनी भावना व्यक्त केली। असं आहे की शिवसैनिकांची जी जिद्द आहे त्यामुळेच शिवसेना आज टिकून आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कार्यकर्ते काम करत आहेत आणि आपण बघितलं असेल समाजामध्ये जो काय अन्याय होतो तेव्हा खऱ्या अर्थाने जर सुरुवातीला रस्त्यावरती कोण येतं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आणि शिवसेना रस्त्यावरती। त्यामुळे आमचे आणि शिवसेना पक्षाचे आणि जनतेशी एक वेगळं ऋणानुबंध आहेत। लोकांना विश्वास आहे की अडचणीच्या वेळेला धावून येणारा कोण असेल तर शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे। त्यामुळे विश्वासाने ज्या काम आम्ही करतोय आम्हाला निश्चित यश मिळेल असं मला वाटतं। मागे विधानसभेच्या काळात काय झालं किंवा लोकसभेच्या काळात काय झालं त्यापेक्षा पुढे जाऊन आम्ही चांगलं काय करणार आहोत या दृष्टीने पॉझिटिव्हली शिवसैनिकांच्या मनामध्ये विचार पडली तर स्वबळावर देखील जिल्ह्यामध्ये लढायला तयार आहेत का शिवसैनिक? असं आहे की शिवसैनिकांचं मत जे आहे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं मत हे घेऊन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे योग्य वेळेला योग्य निर्णय घेतील।